चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा पत्ता नसल्याने 15 दिवसांपासून शेतकरी चिंताग्रस्त आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या काही दिवसांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि धान ही महत्त्वाची तातडीने पेरणी करण्याची पिके आहेत. त्यातील सोयाबीन पेरणी उत्तम स्थितीत झाली, मात्र धान पिकांसाठी योग्य तो पाऊस न झाल्याने धानाची रोपणी होऊ शकलेली नाही. गेल्या काही दिवसात सतत ऊन आणि पावसाने दिलेला खंड यामुळे आता जिल्ह्याच्या विविध भागातील भाजीपाला पिके देखील कोमेजली आहेत. पुढील काही दिवसात पाऊस न आल्यास कापूस, सोयाबीन यासह सर्वच पिकांची दुबार पेरणीची भीती व्यक्त होत आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या सापळ्यात अडकणार असून खरीप हंगाम वाया जातो की काय असे मोठे संकट ओढवले आहे. मी शेतात आहो, पराठी डवरणं चालू आहे, पण पाण्याचा दुष्काळ येऊन राहिला आहे. पाणी कधी येणार? शेतीचे कामं जे चालू आहे ते चालूच आहे, पण धान रोवणी आहे, पाणी नाही आहे. त्यामुळं आता कसं आहे, दुष्काळ येऊन राहिला ना पाण्याचा. धान रोवणी आता ते काय पराठीचे कामं चालूच आहे, पण पराठी बी थोडी मार खाल्ली आहे पाण्यामुळे. आज शेतीमध्ये पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्याचे खूप हाल होत आहे. कारण तर पाऊस पहिल्यांदा टोपतानी वगैरे पाऊस भरपूर पडला, भरपूर म्हणजे मिडियमच पडला, पण त्याच्यानंतर शेतकऱ्यानं घाई करून शेतीत माल टाकला आणि पेरणी केली. पेरणी केल्यानंतर त्याच्यातून माल निघाला, परंतु कसं झालं, पाऊस असल्यामुळे लोकांनी गडबड केली, त्याच्यातून माल निघाला. परंतु आता जो पाऊस येत आहे तो पाऊस परिपूर्ण शेतकऱ्याला पूर्ण मागे टाकण्याचा पाऊस येत आहे. म्हणजे शेतकऱ्यानं काहीतरी म्हणजे हे करून येणार बा पाऊस, याच्याकरता बियाणं टाकलं आणि त्याच्यानंतर आता पाऊस येणार नाही, म्हणजे आला नाही आहे. त्याच्यामुळे शेतकरी पूर्ण मागायला येऊन आता शेतकऱ्याचं पीक आहे ना थोडं सुकत चाललेलं आहे. आता त्याच्यामुळे पावसाकडे शेतकऱ्याचे डोळे लागलेले आहे, असं आहे. एक हप्ता झाला पाण्याअभावी शेतकरी आहे उभा आहे आणि पाण्याची तर पूर्ण अत्यंत आवश्यकता आहे. आता माझ्याकडे कापूस आणि भाजीपाला घेतो. भाजीपाल्यामध्ये थोडं पाण्याची व्यवस्था आहे म्हणून मी बोरिंगचं माणूस लावून पाईप लावून पाणी देत आहे, परंतु कापसाला पाण्याची खूप अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर आता दुबारा पेरणीची ही आवश्यकता पडेल, हेच माझं बोलणे आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।